अंबरनाथमध्ये रामनवमीचा उत्साह। कोसगावच्या राम मंदिरात राम जन्म सोहळा, हजारो भाविकांची दर्शनासाठी गर्दी। अंबरनाथमध्ये आज रामनवमीचा उत्साह पाहायला मिळतोय। कोसगावच्या राम मंदिरात मोठ्या भक्तिमय वातावरणात राम जन्म सोहळा पार पडला। यावेळी हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। रामनवमी उत्सवात दुपारी 12 वाजता राम जन्म सोहळा पार पडला। यानंतर गावातील महिलांनी पाळणा गात बाल रामलल्लाला वंदन केले। या प्रसंगी डोंबिवली सोनारपाडा येथील हरिभक्त परायण विनीत महाराज मात्रे यांचे राम जन्माचे कीर्तन झाले। कोसगावातील या राम मंदिरात अनेक वर्षांपासून रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होते। सध्या आमची 5वी पिढी रामनवमी साजरी करत असून त्यापूर्वी देखील अनेक वर्षांपासून रामनवमी साजरी होत असल्याने हा अंबरनाथचा सर्वात जुना रामनवमी सोहळा असल्याचे कोसगाव ग्रामस्थ मंडळाचे प्रमुख प्रदीप नाना पाटील यांनी सांगितले। आज श्री रामनवमी उत्सव कोसगाव येथे सालाबाद प्रमाणे अनादी कालापासून येथे रामनवमी होते। गेली 5 पिढ्या आमच्याकडे आता आहेत, पण त्या देखील सांगू शकत नाही की किती वर्षापासून हा रामनवमी उत्सव कोसगाव राम मंदिर येत होत आहे। मोठ्या भक्तभावाने देशात रामनवमी, जगात रामनवमी साजरी होत असताना कोसगाव येथे देखील पुरातन मंदिर श्रीराम मंदिर येथे ही रामनवमी साजरी होतात। आत्ता दुपारी 12चा रामजन्म झालेला आहे आणि आता भंडाऱ्याचा ओघ लागलेला आहे। भरपूर राम भक्त येथे आलेले आहेत। मी सर्व देशवासियांना, अंबरनाथकरांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशीच ही रामनवमी मोठ्या उत्साहात देशात साजरी हो अशी मी रामचरणी प्रार्थना करतो। या प्रसंगी प्रदीप नाना पाटील, उमेश पाटील, मिलिंद पाटील, सुरेंद्र पाटील, चरण रसाल, राष्ट्रवादीचे सदाशिव पाटील, काँग्रेसचे माजी नगरसेवक विलास हरिभाऊ जोशी, पंकज पाटील, विश्वजित करंजुले यांच्यासह हजारोंच्या संख्येने राम भक्त उपस्थित होते। सायंकाळी वांद्रापाडा हनुमान मंदिर ते कोसगाव राम मंदिर असा पालखी सोहळा देखील होणार असून यावेळी राम भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कोसगाव ग्रामस्थ मंडळाकडून करण्यात आले आहे।